कुल्फी कुल्फी मलाईदार मटका कुल्फी। खूप गरम होतं आहे, एवढ्या उन्हात कुल्फी आणायला कोण जाईल? चला तर घरीच बनवूया अशी मलाईदार कुल्फी। फक्त अर्धा लिटर दुधात 7 ते 8 कुल्फ्या घरच्या घरी बनवूया। फक्त कुल्फी फ्रीज करायला वेळ लागेल तेवढाच, बाकी 15 मिनिटात कुल्फी तयार। मस्त मलाईदार दाणेदार तोंडात टाकताच विरघळेल अशी इतकी छान कुल्फी आहे, तीही गव्हाच्या पिठाची। 2-3 दिवसाची एकदाच बनवून ठेवा, फक्त अर्धा लिटर दुधात। शिकायची आहे, चला तर बनवूया। सगळ्यात आधी एक पॅन गॅसवर ठेवा, त्यामध्ये 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ, टेबलस्पून नाही आहे काही हरकत नाही, 3 चमचे गव्हाचं पीठ हलकंसं ब्राऊन होईपर्यंत, गोड असा मस्त वास सुटेपर्यंत थोडंसं भाजून घ्या। गॅस कमीच ठेवा। गव्हाचं पीठ ब्राऊन झाल्यानंतर त्यात आता थोडं थोडं करून दूध घालू। सगळ्यात आधी आता मी इथे 1 कप दूध घेतलं, थोडं थोडं करून गव्हाच्या पिठात घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। गॅस कमी ठेवा म्हणजे गाठी होणार नाही। त्यात 1/4 कप मिल्क पावडर म्हणजे 4 चमचे मिल्क पावडर, ती याच दुधात मिक्स करून घ्या। अर्धा लिटर दुधातलं 1 कप दूध आपण मगाशी घातलं, आता पुन्हा 1 कप दूध आणि अर्धा कप दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण झालं आहे अर्धा लिटर। दुधावर साय असेल ती 1 चमचा घाला। त्यानंतर 1/3 कप साखर म्हणजेच 8 चमचे साखर। हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्या। आता 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम आणि 3 इलायची मिक्सरमध्ये जाडसर बारीक वाटून घेऊ। खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, असं वाटून घ्या, म्हणजे कुल्फी मस्त दाणेदार मध्ये काजू बदामचे क्रंचेस मध्ये लागतील, त्यासाठी थोडंसं जाडसर आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक वाटल्याने कुल्फी घट्ट होईल आणि जाडसर वाटल्याने मस्त ते फुगतील आणि छान कुल्फीमध्ये लागतील। आता ही सगळी पावडर दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्या। यातल्या या सगळ्या साहित्यामुळे दूध मस्त घट्ट होईल। 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजू द्या। दूध मध्ये मध्ये सतत असं हलवत राहा आणि कढईच्या बाजूला आलेली साय ती काढून सतत त्या दुधात मिक्स करून घ्या, म्हणजे मस्त रवा दाणेदार रबडी तयार होईल। बघा किती छान रबडी तयार झाली आहे। ही अशी 15 ते 20 मिनिटांमध्ये घरातल्या घरात, फक्त फ्रीज करण्यासाठी काय तो वेळ लागेल, बाकी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही सकाळी दूध तापवायला ठेवाल त्यासोबतच तुम्ही ही मस्त दाणेदार अशी रबडी एका बाजूला तयार करू शकता। स्वयंपाक करता करताही, कुठलं प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा केमिकल नाही। त्यानंतर फ्रीज करून उन्हाच्या वेळेसाठी तुमची कुल्फी मस्त तयार। बघा घट्ट दाणेदार रबडी झाली तयार। व्हिडिओमध्ये दिसतीये तितकी घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि आता हे थंड करून घ्या। थंड झालेले हे कुल्फीचं मिश्रण आता आपण मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करू। मिक्सरचे भांडे त्याच्यासाठी फिरवायचं की त्यामध्ये काही गाठी झालेल्या असतील तर ते सगळे एकसारखं लिक्विड तयार होईल, किंवा एक फ्रीज केल्यानंतर एकदम दगडासारखा बर्फ न होता मस्त विकतच्या कुल्फीसारखं स्ट्रक्चर येईल। आता हे कुल्फीचं मिक्सचर मोल्डमध्ये ट्रान्सफर करू। मोल्ड असले तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही छोट्या छोट्या ग्लासमध्येही हे घालून फ्रीज करू शकता, किंवा मोठ्या एका ग्लासमध्ये घालून नंतर गोल गोल तुकडेही करू शकता। कुल्फीचे गोल गोल तुकडेही पेढ्यासारखे खूप छान दिसतात। माझ्याकडे हा एक छोटा ग्लास होता, त्यामध्ये मी उरलेलं मिश्रण घातले। छोट्या वाट्या असल्या त्यामध्ये घातलं तरी चालेल, किंवा पूजेला वगैरे आपण संक्रांतीच्या पूजेला छोटे बोळके आणतो त्यामध्ये घातले तरी चालेल, त्यामध्ये सुद्धा खूप छान लागेल, व मग खरोखर मटका कुल्फी तयार होईल। आता हे 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने कुल्फी नक्की करून बघा, कशी झाली कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।